नागपुरात विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नव्या वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे। यंदा भाजपनं 100हून अधिक जागांचं लक्ष्य ठेवलंय। त्यासाठी प्रचाराची तयारीही सुरू झाली आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात विकास कामं केल्यानं मतदार आपल्यालाच पसंती देतील असा विश्वास भाजपनं व्यक्त केलाय। शहर काँग्रेस 2 गटात विभागल्यानं त्या पक्षाच्या नेत्यांनी आधी एकत्र येण्याचं धाडस करावं, नंतर आपल्याला आव्हान द्यावं असा टोमणा भाजप शहर अध्यक्ष सुधाकर कोहळेंनी मारलाय। जनतेला ज्या बेसिक सुविधा पाहिजे, त्यांना त्यांच्या स्वप्नातलं जे शहर पाहिजे ते घडवण्याचं काम आमचे नेते करत आहेत। त्यामुळे विकास हाच मुद्दा आहे, दुसरा कुठला मुद्दा नाही। मला त्या काँग्रेसवर बोलण्याचा काही अधिकार नाही। त्यांनी आधी एकत्र येण्याचा धाडस दाखवावा, तरच पुढे ते काही करू शकतील। जनतेने नाकारलाय आणि जनता नाकारणार आहे। तर दुसरीकडे सत्तेत असताना भाजपनं केलेल्या भ्रष्टाचाराचा पाडा आपण मतदारांपुढे मांडणार असल्याचा दावा काँग्रेसनं केलाय। स्टार बस सेवा, घाट घोटाळा, पाणीपट्टी घोटाळा असे अनेक घोटाळे आपण या निमित्तानं उघड करणार असल्याचं काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितलंय। भाजप ज्या विकास कामांचा दावा करतेय ती कामं आपल्या काळात सुरू झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। शिवाय शहर काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारची गडबाजी नसल्याचं ते म्हणाले। बस वाहतुकीच्या घोटाळ्यापासून पाणी OCW कंपनीचा घोटाळा, घाटावरील लाकडांचा घोटाळा, केबल डक म्हणजे इतके प्रकरण आहे घोटाळ्याचे। आणि त्या मानाने शहरातील जनतेला ज्या मूलभूत सोयी महानगरपालिकेला द्यायच्या होत्या त्या देण्यात असमर्थ ठरलेले हे 10 वर्षातला कार्यकाळ आहे। या निवडणुकीला अद्याप 2 महिन्यांहून अधिक कालावधी आहे, पण असं असलं तरी राजकीय पक्षांनी मात्र त्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे। त्यामुळे राज्य विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले की प्रचार कामांसोबत प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटनाची शृंखला नागपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।